ओबीसी आरक्षणाला धक्का लागत भुजबळ वेडे झालेत असं जरांगेंनी टीका करताना म्हटलंय। भुजबळांनी ओबीसी पक्षाचं ओबीसी नेत्यांचं वाटोळं केल्याचंही जरांगे म्हणाले। तर आमचं भांडण तुमच्याशी नाही सरकारशी असं जरांगे पाटील म्हणतात। येवलावाल्यानं दबाव आणला तर पालथं करणार असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही तरी तुम्ही आम्हाला म्हणताय तुम्ही ओबीसीत येऊ नका, त्याच आहे का? आता ते बधीर झालेले, त्याला काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्यावा लागणार आहे, आवडाल्या इतकं इंजेक्शन इतकं बधीर झालेले ती त्याच्या कशाला नादी लागतं? ते पागल झालंय ते तुम्हाला नादी लावतंय, तुमचा फायदा होता। सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळं करणारं ते वे, सगळ्या पक्षाचं वाटोळं करणारं ते वे, ओबीसीच्या प्रमुख नेत्यांचं वाटोळं करणारा ते वे। ही बुद्धी कळते तुला? बुद्धी आहे का थोडी? म्हणून मी म्हणतो त्याला थोड्या दिवसात जाणाराची एवढं इंजेक्शन द्यावं लागणार आहे। एवढ्या टपुऱ्या गोळ्या नाड्यात घालणार आहेत लोक काय दिवसांनी, डॉक्टर त्या मुसळ्यानं कुचू कुचू घालणार आहेत नाड्यात नाही गिळली तरी, इतकं बधीर होणार आहे। आम्ही एकटेच 50-55% आम्ही कसं सरकार देत नाही बघू, आमचं भांडण तुमच्याशी नाही सरकारचे, बघतो सरकार कसं देत नाही त्याला। म्हणा किती दाबा आणतो यावल्या वेळेला, तुला जर नाही पालतं केलं तर नाव सांगणार नाही। हो, तू किती आडवाईन सगळा भारत एक करतो तरी ओबीसीतच जाऊन दाखीन तुला मी।